नमस्कार मंडळी, मी भारती गरत. मी आली आहे माझ्या गावच्या घरी अलिबाग येथे आणि आज तुम्हाला मी माझ्या बागेतील झाडे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता ही इथे शोची झाडं लावलेली आहेत. इथे हे गुलाबाचं झाड आहे आणि हे मोगऱ्याचं झाड आहे. हे सुद्धा पाहू शकता किती छान फूल आलेलं आहे. खूपच मस्त, त्याचा कलर पण तुम्ही पहा किती छान दिसत आहे. आणि ही इथे सुद्धा छोटी गुलाबी कलरची फुलं येतात, पण आता नाही आहेत. समोर पाहू शकता इथे पपनीचं झाड आहे. पाहू शकता खूपच पपनीस आलेल्या आहेत झाडाला. अजून लहान आहेत पण खूप आहेत. पूर्ण झाड बघू शकता कलम केलेलं आहे, त्याच्यामुळे तीच तुम्ही बघू शकता जमिनीपर्यंत हे पपनीस आलेले आहेत. हे इथे सोनचाफ्याचं झाड आहे. इकडे हे चिकूचं झाड आहे. आणि हे समोर राजनीचं झाड आहे. म्हणजे मेवा, छोटी पिवळ्या कलरची फळं असतात, खूप म्हणजे गोड लागतात खायला. खूप मोठं झाड आहे. नारळीची झाडं आहेत. इथे आम्ही काचेचं बॉटल्सनी स्टार बनवलेलं आहे आणि एक मातीचं पॉट आहे. इकडे ही आंब्यांची झाडं आहेत, हापूस आंब्यांची झाडं आहेत. आंबे आहेत, सगळं आंब्यांची झाडं आहेत. हे इथे पपईचं झाड आहे. हे पहा इथे पपई आलेले आहेत, कच्चे आहेत. इकडे सर्व आंब्यांची झाडं आहेत. इथे फणसाचं झाड आहे, पण छोटं आहे अजून. इकडे डाळिंबाचं झाड आहे. केळीचं झाड आहे. फणसाचं झाड आहे. हे केळीचं झाड आहे. तुम्ही कधी तेजपत्त्याचं झाड पाहिलं आहे का? तुम्हाला मी दाखवते. खूप उंच असं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही तेजपत्त्याची पानं आहेत.
ही पानं सुकवल्यानंतर आपल्याला बिर्याणी किंवा मटण चिकनमध्ये आपण हे टाकू शकतो. आणि घराच्या साईडला ही अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. इथे आबोली आहे आणि तुळशीची झाडं खूप आहेत. हे गार्डन आहे. ते सर्व गवत कटिंग केलेलं आहे. हे शोचं झाड आहे. खूप छान असं दिसतं. ही झाडं तुम्ही पाहू शकता, किती सुंदर पानं आहेत. तुम्ही बघू शकता, कलर पण खूपच छान आहे. तुम्ही पाहाल किती छान फुलं आले आहेत. शेडेड बघू शकता, लाईट आणि डार्क पिंक कलर. आणि हे झाड म्हणजे कलम केलेलं आहे. म्हणजे ह्या झाडाला गुलाबाचे 2 कलरमध्ये फुलं येतात. हे तुम्ही बघू शकता, हे एकदम लाईट पिंक कलर आहे आणि गावठी गुलाब आहे. आणि ह्याच झाडाला ही सुद्धा गुलाब आहेत. म्हणजेच हे झाड आम्ही कलम केलेलं आहे. आणि हे क्रिसमस ट्री आहे. पाहू शकता किती उंच गेलेलं आहे. हे इकडे चिकूचं झाड आहे. पाहू शकता तुम्ही बघा, जमिनीपासून फक्त थोड्या इंचावरच चिकू आलेले आहेत. आणि पूर्ण झाड चिकूनी भरलेलं आहे. तुम्ही पाहाल बघा, किती जमिनीवरच चिकू आलेले आहेत. पूर्ण झाड चिकूनी भरलेलं आहे. हे पहा चिकू. खूप म्हणजे खूपच पूर्ण झाड चिकूनी भरलेलं आहे. आणि हे इकडे जामचं झाड आहे. फुलं आलेली आहेत. पूर्ण फुलांनी झाड भरलेलं आहे. म्हणजेच हे झाड पूर्ण जामनी भरून जाणार आहे. तुम्हाला मी दाखवते. हे पहा, ही जामची फुलं आलेली आहेत. काही दिवसांनी पूर्ण हे झाड जामनी भरणार आहे. हे इथे आवळाचं झाड आहे. चिकूचं झाड. आणि इकडे सर्व ही आंब्यांची झाडं आहेत. कशी वाटली आमची बाग आणि आमच्या बागेची टूर आणि झाडं तुम्हाला आवडली का? आणि तुमच्या कोणाकोणाकडे बाग आहे? तुम्ही गावी जाता का? तुम्हाला गाव आवडतो का? तर मंडळी, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.